चला तर मग आज संकष्टी विशेष मोदक बनवायचे आहेत. गव्हाचे उकडीचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी साहित्य घेतलेले आहे इथे. एक मोठा बाऊल भरून घेतलेला आहे ओल्या नारळाचा खीस. त्यासाठी मी एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे. थोडीशी वेलची पूड आणि काजू बदामाचे काप घेतलेले आहेत. प्रथम कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊया आणि गूळ परतून घ्यायचा आहे. गूळ वितळून घेऊया. सर्वात आधी खोबरे पण भाजून घेतले तरी देखील चालेल, पण मी इथं गूळ वितळून घेते. आता इथे पूर्ण गूळ वितळला आहे, हे पहा. आता यामध्ये लगेचच खोबरे ॲड करू. हे खोबरे यामध्ये टाकून घ्यायचे. खोबरे यामध्ये टाकून झाले की थोडा वेळ परतून घ्यायचे आहे. जास्त वेळ नाही लागत परतत बसायला. जर आपण आधी खोबरे परतून घेतले नंतर गूळ टाकला तर खूप जास्त गुळाला पाक सुटतो. अशा पद्धतीने हे परतून घ्यायचे आहे. थोडंफार पाणी सुटलेलं आहे, ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे. इथं झालेलं आहे आपलं खोबरं परतून. नंतर यामध्ये वेलची पूड टाकून घेऊया आणि जे आपण काजू बदामाचे काप केले होते ड्रायफ्रूटचे तेही टाकून घेऊ यामध्ये. आता हे आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. अगदी छान असं मोदकाचं सारण तयार आहे. आता हे आपण इथे थंड होण्यासाठी ताटात काढून घेऊया, म्हणजे हे थंड झालं की लगेचच आपल्याला मोदक तयार करायला घेता येतील. हे थंड होतंय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. कणिक मळण्यासाठी इथं मी एक बाऊल पीठ गव्हाचं, तेल आणि मीठ घेतलेलं आहे. आता आपण लगेचच मोदकाच्या पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तुम्ही यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ असेल तर देखील टाकू शकता, जेणेकरून वरील आवरण एकदम छान मऊसूत राहील, कडक आणि वातड होणार नाही. आता हे सर्व तेल गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्तही घट्ट नाही, जास्तही सैलसर नाही, असे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. हे मोदकाच्या पारीसाठी लागणारं पीठ मळून झालेलं आहे. आता थोडंसं तेल लावून ठेवते मी 5 ते 10 मिनटं. आता आपल्याला जेवढे मोदक हवे आहेत तेवढे साईजचे छोटे छोटे आपण असे गोळे तयार करून घेऊया. गोळे तयार करून घेतले ना म्हणजे पारी पटापटा लाटल्या जातात आणि अशा पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पटपट मोदकाच्या पारी तयार करता येतात. एकसारखे एका आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहेत मी आणि जेवढे गोळे झाले तेवढ्याच आकाराचे, त्याच्यापेक्षा थोडे जास्त आकाराने मोठे असे आपल्याला आतील सारणाचे देखील गोळे करून घ्यायचे आहेत. ही झटपट मोदक तयार करण्याची पद्धत आहे. जर तुम्हाला अगदी पटपट मोदक तयार करायचे आहेत तर अशा पद्धतीने करू शकता. आता इथं आपण मोदक तयार करायला घेऊया. जास्तही पातळ नाही, जास्तही जाड नाही, अशी पारी लाटून घ्यायची आहे. तळहाताच्या आकाराची आपली इथं पारी तयार झालेली आहे. लगेच आपण याच्या पाकळ्या करून घेऊया. जेवढ्या जवळ होतील तेवढ्या कळ्या करून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे आपला मोदक अगदी आकर्षक आणि छान दिसणार आहे. आता अशा प्रकारे इथे सर्व प्रकारे
व्यवस्थित जवळ अशा कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आता मी जे सारणचा गोळा करून ठेवलेला होता तो घालून ह्या कळ्या अलगद हळूवार हाताने एकमेकाला लावून घेणार आहे. जर सारण थोडं वरती येत असेल तर एका बोटाने आपण ते असं खाली दाबून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे ह्या कळ्या एकमेकांना चिटकवून घ्यायच्या आहेत आणि वरील जी जास्त होते ती कणिक काढायची आहे. ते इथं परत दुसरा आणखीन एक मोदक तुम्हाला दाखवते. आता इथं मी आधी सारण ठेवून घेतलेलं आहे आणि नंतर कळ्या पण करते. अशी ही पद्धत तुम्ही वापरू शकता. नंतर या भोवतीने कळ्या करून घ्यायच्या आहेत एकसारख्या. जेवढ्या होता होईल तितक्या जवळ आणि जास्त अशा सुबक कळ्या मांडून घ्यायच्या आहेत, करून घ्यायच्या आहेत आणि नंतर असा एकसारखा ह्या जोडून घ्यायच्या आहेत. हे पहा किती सुंदर असे मस्त आपला मोदक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी बाकी सर्व देखील मोदक करून घेणार आहे इथे. अगदी झटपट आणि अशा पद्धतीने केल्यानंतर मोदक लगेच तयार होतात. तर इथे सर्व मोदक मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. आणखीन थोडे माझे राहिले तेही देखील मी करून घेते. पण जेवढे आपले चाळणीत बसणार आहेत तेवढे मी आधी तयार करून घेतलेले आहेत. ते शिजायला ठेवण्यासाठी मी गॅसवर आधीच पाणी उकळत ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि चाळणीला या मोदक पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर हळूहळू असे मोदक सर्व मांडून ठेवून आपल्याला हे शिजत ठेवायचे आहेत. हे पहा इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि नंतर ही चाळण यावरती झाकून ठेवून द्यायचे आहे शिजायला. एक 10 ते 12 मिनटं हे मोदक शिजायला लागतात. वरील आवरण छान असं शिजलं की आपण बोटाने चेक करू शकतो. हात लावला की आपल्या हाताला चिटकलं नाही पाहिजे आणि वरून थोडंसं कठीण लागलं पाहिजे. मग आपले हे मोदक तयार झालेले आहेत असं समजायचं. आता हे पहिले जे शिजलेले मोदक आहेत ते मी इथे काढून घेते. थोडा वेळ वाफ जाऊ द्यायची आणि मग नंतर काढायचं. नाहीतर ते गरम गरम काढायला गेल्यानंतर चाळणीला खालची बाजू चिटकली जाते. अशा पद्धतीने इथे मी मोदक शिजवून घेतलेले आहेत. खूप छान असे मोदक तयार झाले आहेत. आता हे सर्व मी काढून घेते आणि जे बाकीचे उरलेले मोदक आहेत ते देखील मी अशा पद्धतीने तयार करून घेते. परत हे दुसऱ्यांदा ते मोदक मी जे तयार करून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये शिजायला ठेवत आहे. म्हणजे हे पहिले शिजवून काढेपर्यंत मी दुसरे तयार करून घेतले. आता दुसरे जे तयार केले आहेत ते मी शिजायला ठेवत आहे. ते देखील आपल्याला अशाच पद्धतीने 10 ते 15 मिनटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत गरम पाण्यात आणि अगदी मस्त असे हे मोदक तयार होतात. तुम्हाला माझी ही मोदकाची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि 2026मध्ये जी संकष्टी आलेली आहे ती अंगारक चतुर्थी आहे. अंगारक संकष्टी असल्यामुळे गणपती बाप्पासाठी तुम्ही देखील
नैवेद्याला. अशा प्रकारचे हे उकडीचे मोदक नक्की करून पहा. खूप छान होतात. बाप्पाच्या आवडीचा प्रसाद हा आहे. त्यामुळे नक्कीच बनवा आणि माझ्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.